नमस्कार मित्रांनो, MPSC मेडीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्जुन शेलार तुमचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, पहा आपण भारत आपला देश माहिती आपल्याला उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे आणि ह्या भारताचं उत्तर पूर्व गोलार्धात नक्की स्थान कुठे आहे, म्हणजे त्याचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार काय आहे हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. तर हा अक्षवृत्तीय विस्तार जो आहे उत्तर गोलार्धामधला आणि रेखावृत्तीय विस्तार पूर्व गोलार्धात हा आपल्याला माहिती आहे, परंतु आपल्याला हा ध्यानात ठेवण्यासाठी एक ट्रिक पाहिजे आहे. ती ट्रिक काय आहे, आपण ती एकदम शॉर्ट ट्रिक आहे, एकदम सोपी आहे, ती तुम्हाला आवडेलच. तर ती ट्रिक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण अक्षवृत्तीय विस्तार भारताचा काय आहे ते माहिती आपल्याला. तो आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर, बरोबर, ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर गोलार्धात आहे, बरोबर. हा भारताचा अक्षवृत्तीय विस्तार. आणि रेखावृत्तीय विस्तार भारताचा आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व हा भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे. तर हा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार कसा ध्यानात ठेवायचा आहे आपण एकदम शॉर्ट ट्रिक पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार ध्यानात ठेवण्यासाठी आपल्याला एक मोबाईल नंबर ध्यानात ठेवावा लागणार आहे. काय तो मोबाईल नंबर पहा, 84 376 687 97 हा 10 आकडी क्रमांक आहे मोबाईल नंबर. तर हा मोबाईल नंबर कसा ध्यानात ठेवायचा हे मी तुम्हाला सांगणारच एकदम शॉर्टमध्ये, किंवा तो तुमच्या ध्यानात पण राहील किंवा बऱ्याच जणांना तो पाठ पण करता येईल, डायरेक्ट केला तरी काय हरकत नाही. तर ह्या मोबाईल नंबरचा जो कोड आहे तो 25 आहे असं आपण ध्यानात ठेवूया. तर हा मोबाईल नंबर काय आहे, कसा ध्यानात ठेवायचा आहे मित्रांनो, बघा आपल्या मोबाईल नंबरची सुरुवात आहे 84 पासून, बरोबर. बऱ्याच मोबाईल नंबरची सुरुवात ही 84 पासून असते, तर आपल्याला हा ध्यानात ठेवायचा आहे 84. आता 84 नंतरचे पुढचे 3 आकडे आपल्याला ध्यानात ठेवायचे, 84 376 687 97, बरोबर. असे 3 आकडे आहेत. असं ग्रुपिंग केलेलं आहे आपण या नंबरचं, 84 376 687 97 आणि ह्या मोबाईल नंबरचा कोड आहे 25, बरोबर. मित्रांनो बघा, आता 84 आपल्या ध्यानातच राहील, सुरुवातच आहे आपल्या मोबाईल नंबरची, बरोबर. आता हा 376 आकडा काय आहे, तर मित्रांनो आपल्याला माहिती असेल IPCचं कलम 376 जे बलात्काराच्या शिक्षेसंबंधीचं कलम आहे भारतीय दंडसंहितेतलं, IPC 376, हा 376 आकडा असा ध्यानात ठेवू शकता. आणि आता हा 687 आकडा कसा ध्यानात ठेवायचा आहे त्याच्यानंतर 84 376 जे IPCचं 376 कलम आहे, बरोबर. आणि त्यानंतर हा 687 हा आकडा आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. बघा 687 हा आकडा कसा ध्यानात ठेवायचा मित्रांनो, आपल्याला माहीत असेल मुस्लिम कम्युनिटीचा जो 786 हा जो आकडा आहे किंवा एक प्रतीक आहे त्यांचं, लकी असेल किंवा धार्मिक प्रतीक आहे. तर हा 786चा जस्ट रिव्हर्स करायचं, 6 हा 8 आणि हा 7 असा प्रकारे हा तुम्ही हा 687 आकडा ध्यानात ठेवू शकता, किंवा डायरेक्ट 687 ध्यानात ठेवला तरी चालेल, डायरेक्ट मोबाईल नंबर पाठ केला तरी चालेल. 84 376 687 97, बरोबर. आता बघा हा 97 कसा ध्यानात ठेवायचा, तर ह्या 687चा एंड आहे 87 आणि 87मध्ये 10 ॲड केले तर लगेच 97 येतात, बरोबर. अशा प्रकारे मित्रांनो हा 10 नंबर आकडी मोबाईल नंबर आहे 84 376 687 97 आणि त्याचा कोड आहे 25 असं ध्यानात ठेवू शकता. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी बघा आपण पाहिलेलं आहे अक्षवृत्तीय विस्तार 8 डिग्री 4 मिनिट उत्तर ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर हा आपला अक्षवृत्तीय विस्तार आहे भारताचा. तर हाच आपण मोबाईल नंबरच्या स्वरूपात लिहिलेला आहे 84, बरोबर, 376 687 97 आणि हा कोड फायनली 25 आपण इथे घेतलेला आहे. मित्रांनो बघा, अशा प्रकारे एका मोबाईल नंबरच्या स्वरूपात आपण भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान विस्तार सांगू शकतो. 84 376 687 97, बरोबर. हा 10 आकडी मोबाईल नंबर आणि 25 हा त्याचा कोड अशा प्रकारे ध्यानात ठेवू शकतो. मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.